परमात्मा एक मार्गाच्या सर्व सेवकांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार। कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते ज्या लोकांसाठी आपण सर्वस्व दिलं, त्यांच्या आनंदासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या, ज्यांच्यासाठी रात्रभर जागलो, तेच लोक एक दिवस आपल्याकडे पाहून म्हणतात तुझ्यामुळे काहीच झालं नाही। त्या क्षणी मन तुटतं, डोळे भरून येतात आणि वाटतं आपलं चुकलं तरी काय। पण जगात प्रत्येक चांगल्या माणसाला हा दिवस पाहावा लागतो, कारण हिऱ्याची किंमत काचेला कधीच कळत नाही। म्हणून ज्यांनी तुमची किंमत ओळखली नाही त्यांच्यासाठी स्वतःची किंमत कमी करू नका। लक्षात ठेवा, तुमची ओळख लोकांच्या शब्दांनी ठरत नाही, ती तुमच्या कर्माने ठरते। परमात्मा एक मार्ग आपल्याला शिकवतो, चांगलं करत राहा। लोकांनी टाळ्या वाजवल्या म्हणून नाही, तर तुमचं मन शांत राहावं म्हणून। झाड कधी स्वतःसाठी फळ देत नाही, नदी स्वतःसाठी वाहत नाही, सूर्य स्वतःसाठी उगवत नाही। मग आपणच का प्रत्येक चांगल्या कामाच्या बदल्यात कौतुकाची अपेक्षा करतो? कौतुक मिळालं तर आनंद घ्या, पण मिळालं नाही तरी तुमचा चांगुलपणा सोडू नका, कारण ज्यांचं मन स्वच्छ असतं त्याला आरशाची गरज नसते। आज तुम्ही एकटे असाल, कोणी विचारत नसेल, फोनही करत नसेल, तरी दुःखी होऊ नका। कधी कधी एकटेपणा हा शिक्षा नसतो, तो आयुष्याने दिलेला सर्वात मोठा शिक्षक असतो। तो आपल्याला स्वतःची ओळख करून देतो। आज तुमच्यावर संकट आले म्हणून घाबरू नका, कारण वादळ नेहमी मजबूत झाडांनाच येतात। कमकुवत गवताला वादळाची भीती नसते, पण त्याचं अस्तित्वही नसतं। जर कोणी तुमच्याशी वाईट वागलं तर त्यांच्यासारखे बनू नका, कारण वाईटाला उत्तर वाईटाने दिलं तर फरक काय राहिला। तुमचं मन मोठं ठेवा, क्षमाशील बना आणि पुढे चालत राहा। एक दिवस तुमचं मन तुमच्या यशापेक्षा मोठं उत्तर देईल। परमात्मा एक मार्ग आपल्याला शिकवतो, दुसऱ्याचा द्वेष करून कोणीही सुखी होत नाही, पण दुसऱ्याला आनंद देणारा स्वतःही आनंद राहतो। मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्ही किती वेळा पडलात हे महत्त्वाचं नाही, तर प्रत्येक वेळी उठलात का हे महत्त्वाचं आहे। म्हणून आजपासून रडणं कमी करा, स्वतःवर विश्वास वाढवा, चांगले कर्म वाढवा, प्रेम वाढवा, सेवा वाढवा, कारण एक दिवस असा येईल ज्यांनी लोकांनी त्याला कमी समजलं तेच लोक तुमच्याकडे अभिमानाने पाहतील, आणि त्या दिवशी तुमच्या डोळ्यात अश्रू नसतील तर समाधान असेल। कारण जीवनात हरणारा तो नसतो जो पडतो, हरणारा तो असतो जो पुन्हा उठण्याचं धाडस सोडतो। म्हणून कितीही अंधार असला तरी आशेचा दिवा विझू देऊ नका, कारण सूर्य रोज उगवतो, म्हणूनच तुमचं आयुष्यही पुन्हा उजळू शकतं। चला, आजपासून एकच संकल्प करा, लोक बदलले तरी आपण आपला चांगुलपणा बदलणार नाही। हीच खरी ताकद आहे, हीच खरी जिंक आहे।